नक्कीच मनीषाताई, यानंतर मी अजित नवले यांच्याकडे जाते आणि मला त्यांना असं विचारायचं की आता उद्याचा दिवस कशा पद्धतीने प्लॅन आउट करण्यात आलेला आहे, आणखीन काही नवीन नेते सुद्धा असणार आहेत का, आणि नक्की कशा पद्धतीने चर्चा होईल? आजच्या बैठकीची सुद्धा सर्वच पक्षांना निमंत्रण माननीय राऊत साहेब यांनी दिलेली होती. अगदी देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा पत्र लिहिलं आणि ते त्यांनी सोशल मीडियावर टाकलेलं आहे. त्याच्यामुळे काहीतरी हे महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ होतं अशातला भाग नाही. ज्यांना ज्यांना लोकशाही इथे राहावी, निवडणूक प्रक्रिया चांगली व्हावी, त्या सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं अशीच ही मूळ कन्सेप्ट होती. उद्या आज जे लोक आले होते त्या सर्वांनी उद्या येण्याचं मान्य केलेलं आहे. प्रमुख सगळे लोक, एखाद दोन प्रमुख नेत्यांचा अपवाद असू शकेल, परंतु पक्ष जे आहेत त्यांचे सर्व प्रतिनिधी उद्या असतील. उद्या व्हीव्हीपॅट हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, विशेषतः महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वापरलं जावं, हा सुद्धा आग्रह प्रामुख्यानं असणार आहे. कारण अशा प्रकारची चर्चा आहे की कदाचित व्हीव्हीपॅट हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नसतील. त्याच्यामुळे तो आग्रह असेल. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी हा आग्रह विशेषतः लावून धरला की व्हीव्हीपॅटच्या अंतर्गत जे काही चिठ्ठ्या निघतात त्याची सुद्धा सविस्तर मोजणी झाली पाहिजे, जेणेकरून मतदारांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहता कामा नये. कोण जिंकेल, कोण हरेल, काय होईल, हा काय आपल्या ह्या सगळ्या प्रक्रियेचा भाग नाही. आपण जे हे करतो आहे त्याच्यामध्ये निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी, कुणाच्याही मतदाराच्या किंवा राजकीय पक्षांच्या मनामध्ये शंका राहू नये आणि एक निकोप अशा प्रकारची लोकशाही प्रक्रिया विकसित व्हावी, याच्यासाठी यादी हा जो निवडणूक प्रक्रियेचा मुख्य गाभा आहे तो निशंक असावा, याच्यासाठीचे हे प्रयत्न आहे. त्यामुळे कोण जिंकेल, कोण हरेल, काय झालं याच्यामध्ये जाता कामा नये, मला अशी विनंती करायची आहे. एक मुद्दा मी आपल्याला जोडेल ह्या चर्चेच्या अनुषंगाने, की लोकसभेला ज्या निवडणुकाच्या याद्या वापरल्या होत्या त्याच आता वापरण्यात येत आहेत आणि फक्त लाखभराचा त्यामध्ये बदल झालेला आहे असं जे सांगण्यात येतंय, तर त्याच्यामध्ये वेगळी मतं आहेत. तसं झालेलं नाही हे समजून घेतलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विधानसभेला, मागच्या गत विधानसभेला ज्या निवडणुकीच्या याद्या असतात त्या वापरणं पाहिजे, अशा प्रकारचा नियम आहे किंवा त्या प्रकारचा कायदा आहे. त्यानुसार ती यादी वापरली जाते. मात्र त्या यादीमध्ये निवडणुकीपूर्वी विविध पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जे आक्षेप नोंदवलेले होते त्या आक्षेपांचं निराकरण झालेलं नाही आणि त्यामुळे त्या आक्षेपांचं निराकरण झालेलं असल्यामुळे ती यादी आता वापरू नये, हा स्ट्रॉंग मुद्दा आज मांडण्यात आलेला आहे. दुसरं, त्याच्यानंतर आजपर्यंत 18 वर्ष पूर्ण झालेले जे मतदार आहेत, विशेषतः राज ठाकरे साहेबांनी हा मुद्दा उपस्थित केला की त्यांना सुद्धा निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे. तुम्ही त्यांना कशा प्रकारे बाजूला ठेवू शकत नाही आणि त्यामुळे सप्लिमेंट याद्या ज्या येतात त्याचं सुद्धा व्हेरिफिकेशनची आवश्यकता निर्माण होते. डुप्लिकेसी आहे. बरोबर आहे. अजित नवलेजी, तुम्ही जे मुद्दे म्हणताय विविध ते नक्की पटतायत, पण ह्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर मग महाविकास आघाडीचं पुढचं पाऊल काय असणार आहे? मी आपल्याला सांगितलं की केवळ महाविकास आघाडीचा हा मुद्दा नाही, ज्यांना ज्यांना निष्पक्ष निवडणुका होणं अपेक्षित आहे त्या सर्वांनी त्याच्याबद्दल गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. आमचे सर्व ज्येष्ठ नेते, अनेक वर्ष निवडणुकांचा अनुभव राहिलेला आहे, राजकारण समाजकारणाचा अनुभव राहिलेले आहे, हयात राजकारणात गेलेले लोक आहेत. त्याच्यामुळे हे सगळे लोक एकत्र बसतील या प्रक्रियेमध्ये. निवडणूक यादीच जर सदोष असेल, शिरसाटजींकडे जाऊया आपण, त्यांना मगासपासून काहीतरी बोलायचंय. शिरसाटजी, मला एवढंच म्हणायचंय, म्हणजे थोडक्यात 31 जानेवारीला निवडणुका घेऊ नका, त्या पुढे ढकला. अंगण वाकडं आहे, आम्ही नाचू शकत नाही, आम्ही हरणार आहोत, याची ही कबुली आहे. हे सगळे प्रश्न 1.5 वर्षापूर्वीच्या लोकसभेला आणि विधानसभेला तीच यादी होती. लाखभर मताचा इकडे तिकडे फरक पडलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात 288 विधानसभांचं जेव्हा मतमोजणी झाली तेव्हा प्रत्येक विधानसभेत 300 मशीन्स व्हीव्हीपॅटची जे काही पडताळणी आहे, व्हीव्हीपॅटची पडताळणी विधानसभेला झाली आणि एकाही ठिकाणी कुठेही तक्रार आली नाही व्हीव्हीपॅटची. व्हीव्हीपॅटला पडलेली मतं आणि मशीन मधली मतं सारखीच होती. आता काही चमत्कार नाही. आणि व्हीव्हीपॅटची मागणी मान्य आहे, व्हीव्हीपॅटच्या मागणीबद्दल आम्ही म्हणत नाही, परंतु जे काय मतदार यादी चुकीची आहे. एक मिनिट भालचंद्रजी, एक मिनिट मनीषाताईंना पण विचारूया. मनीषाताई, तुम्हाला बोला. एकच मिनिट मला सांगायचंय, ते जे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन केली आहे त्याला बिहारमध्ये हेच लोक विरोध करतायत. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये दुबार मतदार वगळले, यांचा विरोध बिहारमध्ये, त्याला SIR ला विरोध, आणि महाराष्ट्रामध्ये ते करा म्हणायचं. यांचे रंग हे सरड्यासारखे बदलत आहेत
नाचता येणार भालचंद्रजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे. मी आता मनीषा त्यांना असं विचारते की तुम्हालाही असंच वाटतं का, तुम्ही सहमत आहेत का भालचंद्रजींशी, की तयारी नाहीये विरोधकांची म्हणून हा सगळा प्रकार चाललाय? निश्चितच. कारण कसं ही सगळी पश्चात बुद्धी आहे. जेव्हा निवडणूक झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर तुम्हाला चॅलेंज करण्याची ऑपॉर्च्युनिटी असते. किती लोकांनी चॅलेंज केलं निवडणुकीच्या निकालांना, ते काय निकाल लागले हेही सगळ्यांच्या समोर आहेत. त्यानंतर जे म्हणतात ना लोकशाही, पारदर्शक, हे सगळे माननीय उद्धवजी ठाकरे विधान परिषदेवर निवडून गेलेत, ते लोकशाहीमुळेच गेलेले आहेत. जे संजय राऊत रोज उठून शिव्या शाप देतात, ते सुद्धा आमच्या 40 आमदारांनी मत दिलं म्हणून ते राज्यसभेत आहेत. बर, त्यामुळे हे सगळे लोकशाही प्रक्रियाच आहे ना. बरोबर. कोणची लोकशाही म्हणजे प्रक्रिया? एक मिनिट, मनीषाजी, एक मिनिट, मला तुम्ही पूर्ण करू द्या. सहमत आहात? मला एक मिनिट मला पूर्ण करू द्या. आपल्याकडे वेळ खरंच त्यामुळे कमी आहे म्हणून हे मी काय सगळे- करते. बोला बोला. हे सगळं जे आरडाओरडा चाललाय ना, आता बघा जशा जशा निवडणुका जवळ येत आहेत, कारण परफॉर्मन्स काहीच नाहीये, दाखवणार काय लोकांना, सांगणार काय, बर बर त्यामुळे मग खोडे मारायचे. बर बर आपण या मुद्द्यावरनं उत्तर घेणार आहोत गजानन काळे यांचं, पण त्याआधी मला अजित नवले यांना असं विचारायचं आहे की बिहारमध्ये SIR-ला विरोध आणि आता इथे मात्र वेगळ्या पद्धतीची भूमिका असं का? नाही, आम्ही इथे कुठेही SIR ची मागणी केलेली नाही. त्यामुळे हे अत्यंत क्लिअरली आपण जनतेला सांगावं. आम्ही काय म्हणतोय, म्हणजे ते आम्ही म्हणतोय की डुप्लिकेट मतं आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पुरावे दिलेले आहेत आणि ते निवडणुकीच्या, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पण दिलेले होते, ते मतदार वगळलेले नाहीयेत. आम्ही आता पण वेगवेगळे पुरावे देतोय ज्याच्यामध्ये बोगस पद्धतीने मतदानाच्या मध्ये लोक घुसवलेली आहेत, ते वगळा. आणि निवडणुकीची जी यादी आहे ती सदोष ठीक आहे. राहता कामा नये एवढी काळजी घ्या. नक्कीच. मला वाटतं अजितजी, हा आपल्याकडे वेळ लोकशाही खूप अधिकार कमी आहे. विरोधकांनी सुद्धा आमचा मान्य केला पाहिजे. तुमचा मुद्दा कळलेला आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे.